हा घटक आपण अभ्यासत असताना नेमके महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे आहेत ते आता आपण इथे बघणार। यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवताना ती आकृत्यांची मालिका नेमकी कशा पद्धतीने बदलत चालली आहे याचं निरीक्षण आपण केलं पाहिजे। मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षण फार महत्त्वाचं आहे। त्या आकृतीमध्ये होणारा बदल हा आपल्या निरीक्षणाने आपल्याला ओळखता आला पाहिजे। आकृतीतील चिन्ह रेषा घटीवत पद्धतीने बदलताय की प्रतिघटीवत पद्धतीने किंवा कोणत्या पद्धतीने नेमका बदल होत आहे हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। बघा महत्त्वाचे कोणते मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहे तर आकृतीतील रेषा चिन्हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटीवत पद्धतीने फिरतात की विरुद्ध दिशेने म्हणजे प्रतिघटीवत पद्धतीने फिरतात याचं बारकाईने निरीक्षण आपण केलं पाहिजे। आकृतीतील रेषा बाण चिन्हे कितीने वाढत आहे हे पाहून आपण पुढची क्रमाने येणारी आकृती शोधायची असते। आता आपण सरावासाठीचे काही प्रश्न बघणार आहोत। यामध्ये आपलं निरीक्षण फार महत्त्वाचं आहे। आता सरावासाठीचे काही प्रश्न आपण बघणार आहोत। बारकाईने सर्व आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे। पुढील आकृती मालिकेत क्रमाने झालेला बदल ओळखून त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। बघा आकृतीचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा। बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ती आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते की विरुद्ध दिशेने फिरते हे तुमच्या लक्षात येणार आहे। बघा आपण आकृतीचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते बघा ह्या बाणाची दिशा वरती म्हणजे 12 वाजेच्या दरम्यान जी स्थिती आहे ती स्थिती आहे। बघा दुसऱ्या आकृतीमध्ये हा बाण इकडच्या दिशेने आलेला आहे म्हणजे आकृती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे। 12 वाजेची ही स्थिती आहे। नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये जी स्थिती आलेली आहे ती आहे 9 वाजेची म्हणजे काटकोनामध्ये प्रतिघटीवत पद्धतीने आकृती फिरत आहे। तिसऱ्या आकृतीमध्ये बघा उभी 9च्या दिशेने नंतर खाली म्हणजे विरुद्ध दिशेने या पद्धतीने ही आकृती फिरत चाललेली आहे। बाणाची दिशा प्रतिघटीवत आहे। घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरत चाललेली आहे। बघा तिसऱ्या आकृतीमध्ये जी स्थिती आहे ती 6 वाजेची स्थिती आहे। पहिल्या आकृतीत 12 वाजेची दुसऱ्या आकृतीमध्ये 9 वाजेची तिसऱ्या आकृतीमध्ये 6 वाजेची आणि मग चौथ्या आकृतीमध्ये जी स्थिती येणार आहे ती स्थिती या पद्धतीने 3 वाजेची स्थिती येणार आहे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरत आहे। मग अशी स्थिती पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजे पुढची क्रमाने येणारी आकृती असणार आहे पर्याय क्रमांक 3 ची आकृती। घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपली आकृती आपल्याला या ठिकाणी फिरताना दिसते म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। आता पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण विद्यार्थ्यांनो। बघा या आकृतीत सुद्धा तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे। वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळामध्ये रेषा आलेल्या आहेत। आता रेषांची संख्या वाढत जाते की कमी होत जाते याचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे। पहिलं वर्तुळ बघितलं तर पहिल्या वर्तुळामध्ये 1 उभी रेषा आलेली आहे। दुसऱ्या वर्तुळामध्ये 2 उभ्या रेषा आलेल्या आहेत आणि तिसऱ्या वर्तुळामध्ये 3 उभ्या रेषा आलेल्या आहे म्हणजे वर्तुळामध्ये असलेली उभ्या रेषांची संख्या वर्तुळामध्ये 4 उभ्या रेषा येणार आहे। क्रमाने एक-एकने वर्तुळाच्या आतील उभ्या रेषांची संख्या वाढली। आता 4 क्रमाने येणारी आकृतीमध्ये वर्तुळ आणि वर्तुळामध्ये उभ्या 4 रेषा येणार आहे। पर्याय क्रमांक 1 मध्ये 3च उभ्या रेषा आहेत। पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 उभ्या रेषा आहेत। पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 रेषा आहेत परंतु त्या आडव्या आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 उभ्या आणि 1 आडवी आहे परंतु आपला क्रम असा आहे की वर्तुळामध्ये 1 उभी रेषा एक-एकने वाढत चालली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2
हे आपली क्रमाने येणारी आकृती असणार आहे। पर्याय क्रमांक 2 ही आपली क्रमाने येणारी आकृती असणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण विद्यार्थ्यांनो। बघा, आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करायचंय। आकृत्यांमध्ये आलेल्या रेषांचंही आपण निरीक्षण करायचं आहे। आकृती क्रमांक 1 चं तुम्ही निरीक्षण केलं तर आकृती क्रमांक 1 मध्ये तुम्हाला किती रेषा दिसताय बघा, 1 2 3 4 आणि 5 रेषा तुम्हाला दिसतायत। 1 2 3 4 आणि 5 रेषा तुम्हाला आकृती क्रमांक 1 मध्ये दिसतायत। आकृती क्रमांक 2 मध्ये किती रेषा दिसतायत बघा, 1 2 3 आणि 4 रेषा तुम्हाला दिसताय। आकृती क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 4 रेषा दिसतायत। आकृती क्रमांक 3 मध्ये 1 2 आणि 3 रेषा दिसतायत। म्हणजे रेषांची संख्या ही एक एकने कमी 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 होत चाललेली आहे। आकृती क्रमांक 1 मध्ये 5 रेषा, आकृती क्रमांक 2 मध्ये 4 रेषा, आकृती क्रमांक 3 मध्ये 3 रेषा, 5 4 3। मग आता पुढची जी क्रमाने येणारी आकृती आहे त्या आकृतीमध्ये 2च रेषा येणार आहे। तर आता आपण निरीक्षण करायचे ती आकृती क्रमांक, कोणत्या आकृतीत 2च रेषा आल्या बघा। आकृती क्रमांक 1 मध्ये ही 1 आणि ही 2 रेषा आल्या। 2 मध्ये 1 2 3 4 रेषा आहेत। आकृती क्रमांक 3 मध्ये 1 2 3 आणि 4 रेषा आहेत आणि आकृती क्रमांक 4 मध्ये पण 3 रेषा आहेत। म्हणजे आपला पर्याय असणार आहे 1, कारण आपल्याला 2 रेषा असलेली आकृती तिथे पाहिजे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 आणि 2 रेषा आलेल्या आहे। म्हणजे आपली क्रमाने येणारी पुढची आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मधील आकृती। पर्याय क्रमांक 1 5 4 3 आणि 2 रेषा असलेली आकृती। पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 नंबरचा गोल तुम्ही रंगवायचा आहे। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत विद्यार्थ्यांनो। बघा, आकृत्यांचं